बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता आणि जुन्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळत होत्या. रात्री 12 वाजता मी झोपण्यासाठी तयारी करत होतो तेव्हा वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज मला आला. मला वाटलं गावातल्या मुलांनी मला घाबरवायचा प्रयत्न केला असेल. मी हातात काठी घेतली आणि वरच्या मजल्यावर गेलो. वरच्या मजल्यावर जाऊन पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं. पण अचानक एका खोलीचं दार आपोआप बंद झालं. मी घाबरून मागे वळून पाहिलं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मग मला लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. आजी सांगायची की त्या खोलीत काहीतरी असतं, काहीतरी अस्वस्थ, काहीतरी अतर्क्य. मी त्या खोलीचं दार उघडलं. आत धुळीनं भरलेलं जुनं फर्निचर होतं. एक मोठा आरसा होता